विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे वायबीडी अकॅडमी या मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, कालपासून खूप विद्यार्थ्यांच्या कमेंट्स आलेले आहेत आणि खूप सारे मेसेज कॉल आलेले आहेत की या जिल्ह्याचं ग्राउंड कधी होईल, या जिल्ह्याचं कधीपासून सुरू होऊ शकतं. तर डिटेल्समध्ये संपूर्ण माहिती सांगणार आहे. अशाच प्रकारच्या माहितीसाठी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करा. तर विद्यार्थी मित्रांनो, आता या ठिकाणी तुमचा जास्त वेळ होणार नाही. डायरेक्टली तुम्हाला सांगतो, सर्व जिल्ह्यांचे जे ग्राउंड असणार आहे ते 20 जानेवारीपासून ते 25 जानेवारीपर्यंत सुरू होऊ शकतात. काही ग्राउंड फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये सुरू होतील, परंतु कमी जिल्ह्याचे ग्राउंड जे कमी फॉर्म आहेत, तिथली ग्राउंड लवकरच सुरू होणार आहेत. ते सर्व माहिती सांगणार आहे. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच प्रकारच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपला जो स्पेशल टेलिग्राम ग्रुप आहे, नक्की जॉइन करून घ्या. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. त्याच्या अगोदर छोटीशी माहिती सांगून घेतो. पोलीस भरतीच्या सरावासाठी आणि या ठिकाणी सर्वात जास्त स्कोर करण्यासाठी सर्वात बेस्ट पुस्तके स्मार्ट स्टडी नांदेड यांनी लॉन्च केलेली आहेत. पोलीस भरती 272 प्रश्नपत्रिका संच आणि पोलीस भरती 411 प्रश्नपत्रिका संच, दोनही पुस्तकांमध्ये येथून मागे झालेल्या नवीन आणि जुन्या सर्व प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणासहित कव्हर करण्यात आलेल्या आहे. याचा फायदा असा होतो की 50% प्रश्न जशीच्या तसे रिपीट होत असतात. त्याच्यामुळे या पुस्तकांचा तुम्हाला 100% फायदा होईल. दोनही पुस्तके सर्वत्र महाराष्ट्रामध्ये उपलब्ध असल्यामुळे कोणत्याही जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडून कमी किमतीमध्ये डिस्काउंटमध्ये तुम्ही ही पुस्तके खरेदी करू शकतात. आता आपला जो मेन मुद्दा आहे व्हिडिओचा त्याच्याकडे मी आलेलो आहे. सर्वात पहिल्यांदा जे काल 3 परिपत्रक आहे. आता डेमो टेस्ट घेण्यात आलेली आहे. कधीची तर ही या ठिकाणी बघू शकता, आज डेमो टेस्ट घेण्यात आलेली आहे. नाशिक ग्रामीणची. नाशिक ग्रामीणमध्येच नाशिक कारागृहाची देखील पदभरती केली जाणार आहे. दोन्ही सोबतच एकत्रित जाहिरात आहे, तुम्हाला सर्वांना माहिती आहे. त्याच्यामुळे हे ग्राउंड लवकरच सुरू होणार आहेत. तुमचे या ठिकाणी ज्या जिल्ह्यांचे 20 जानेवारीपासून ग्राउंड सुरू होणार आहेत, त्यांचे 10 जानेवारीपासून हॉल तिकीट यायला सुरुवात होईल. तुमच्याकडे एकदम कमी दिवस आहेत, ते देखील मी तुम्हाला पुढे डिटेल्समध्ये सांगणार आहे. आता काल 2 परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. पुणे लोहमार्गाचे कमी फॉर्म असल्यामुळे त्या ठिकाणी लवकरच या ठिकाणी मैदानी चाचणी कवायत उपलब्ध करून देण्याबाबत ही माहिती देण्यात आलेली होती. ते देखील लवकरच सुरू होणार आहे. त्याच्यानंतर दुसरे परिपत्रक होतं, तर मैदानी चाचणी संदर्भात या ठिकाणी पदभरती करण्यासंदर्भात लवकर करण्यासंदर्भात एक परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेले होते. त्याच्या संदर्भात काल मीटिंग झालेली आहे. सर्व या ठिकाणी घटक यामध्ये तुम्हाला बघायला भेटतील. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं छत्रपती संभाजीनगर आणि छत्रपती संभाजीनगर ग्रामीण, शहर आणि ग्रामीण आणि रेल्वेचे ग्राउंड देखील लवकरच सुरू होईल आणि याच्यामध्ये स्पष्ट सांगितली होती 53 शिपायांची पदांची जागा आहेत. छत्रपती संभाजीनगर ग्रामीणचे ते 20/1/2026 म्हणजे 20 जानेवारीपासून सुरू होण्याची शक्यता आहे. शक्यता आणि संभाव्य असतं त्याच तारखांना हे ग्राउंड सुरू होत असते. 1-2 दिवस पुढे देखील जाऊ शकतात. आता विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना महत्त्वाचा मुद्दा सांगतो. सर्व आता या ठिकाणी विशेष जिल्ह्यांची नावे मी तुम्हाला सांगणार आहे. परंतु तुम्हाला सर्वांना सांगतो, जेवढे पण घटक आहेत त्यांचे सर्व ग्राउंड या ठिकाणी 20 जानेवारी ते 30 जानेवारी या दरम्यान सुरू झालेले बघायला भेटतील. मुंबई, पुणे आणि बाकीचे काही जिल्हे जे आहेत ते थोडेफार फेब्रुवारीमध्ये सुरू होऊ शकतात. परंतु बाकीचे या ठिकाणी लवकर सुरू होतील सर्व जिल्हे आणि काही विशेष कमी असलेले फॉर्म आहे. छत्रपती संभाजीनगर ग्रामीण, शहर आणि लोहमार्ग हे तीनही छत्रपती संभाजीनगरचे ग्राउंड लवकरच होतील. त्याच्यानंतर कमी असलेले फॉर्म म्हणजे पालघर, त्याच्यानंतर ठाणे ग्रामीण, रायगड, जालना, पुणे लोहमार्ग, नागपूर ग्रामीण आणि शहर देखील लवकर सुरू होईल. नागपूर ग्रामीण शहर, सिंधुदुर्ग, वर्धा आणि परभणी या जिल्ह्यांचे ग्राउंड लवकरच सुरू होऊ शकतात. हे अपेक्षित आहे. या ठिकाणी संभाव्य आहे. माझा वैयक्तिक अंदाज आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना एकच सांगणं आहे, 20 फेब्रुवारीपासून तुमचे मैदानी चाचणी सुरू होईल. याच धर्तीवरती तुम्ही तयारी करायची आहे. याच अपेक्षेवरती तयारी करायची आहे. तर अशाच प्रकारच्या माहितीसाठी, अपडेटसाठी अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्यायचं आहे.